भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। हळदी कुंकू हा आता दोघांनी डोळे बंद करा आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा। माझं कुटुंब असंच आनंदात राहू दे देवा। तू आजपर्यंत काहीच कमी पडू दिलं नाहीस, आमच्यावर तुझी अशीच कृपा राहू देत। चला पूजा संपन्न झाली। बापू, घरात असंच शुभ कार्य घडत राहिलं तर घरात काहीच कमी पडणार नाही। तुमच्या तोंडात साखर पडो। काका तुम्ही पण भविष्य सांगता? अरे बाळा, अरे मी देवाची इच्छा बोलून दाखवतो आणि तुझ्या आई बाबांनी त्यांचं भविष्य स्वतःच घडवलंय ना। तूही स्वतःचं भविष्य घडव, देव तुझ्या प्रयत्नाला नक्की यश देईल। थँक्यू काका। प्रभुणे काका, तुम्ही आमच्या एका फोनवर या ठिकाणी येतात, खरंच तुमचे मनापासून आभार। लोकांची सेवा करण्यापेक्षा मोठं काय असतं स्वप्नील सर? अहो साहेब आणि मॅडम लोकांसाठी एवढं करतात, माझा आपला छोटासा हातभार। हे घर आनंदात राहावं एवढीच इच्छा आहे बघा। आता खरं तर आम्ही आसगावलाच जाणार होतो, पण आता आप्पीची तब्येत बघता इथंच पूजा घेतली। काहीच हरकत नाही, अहो मनोभावी केलेली पूजा देवापर्यंत सहज पोचते। आजची पूजा अगदी व्यवस्थित पार पडली। चला घरातल्या सर्वांनी या, आता देवीला आपण नारळ वाहूयात। बाबा, काय रे, काय झालं? मा तू हे असंच लॉकेट बनवून घेतलं होतंस ना? तुझं लॉकेट कुठे आहे? अरे अमोल बाळा, जिथे ऍक्सिडेंट झाला तिथं आप्पीचं लॉकेट तुटलेल्या अवस्थेत मिळालं होतं ना। मा तू नसताना हे सेम लॉकेट मी बनवून घेतले, मोठे बाबाने आणि मामाने बनवून आणलं होतं। मा तू हे घे, आता हे लॉकेट आपल्याला जोडून ठेवतील, हो ना? हो बाळा, इकडे या। काय रे अमोल बाळा, काय झालं? बाबा तू किती प्रश्न विचारतो रे? मा बाबा मी दोघं पण असंच माझ्या बरोबर राहणार ना? अमोल असं का विचारतोयस तू? मा अगं तुझा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा मी खूप घाबरलो होतो। आता तुम्ही कुठे गेले तर मला नाही सहन होणार। बाळोबा, आता तूच मला हे लॉकेट दिलंयस ना, मग आता आपण तिघ जण कुठेही नाही जाणार, एकमेकांच्या सोबतच असणार कायम। नक्की? नक्की। सिम्बा प्रॉमिस। सीमा प्रवेश। येस। चला आता आपण आईस्क्रीम खायला जाऊयात। आईस्क्रीम काय? आणि हे कधी ठरलं? अगं मी जेव्हा बोलू तेव्हाच ठरलं। पूजा तर झाली व्यवस्थित। दिप्या, तुम्ही असं करा, साहित्य घेऊन पुढे व्हा, मी आणि विनायकराव जरा ॲग्रोच्या दुकानात जाऊन येतो। हा बापू, आहो जातानाच घेऊ की आपण साहित्य। अरे दिप्या, आम्हाला ये लागणार आहे, बरंच सामान घ्यायचे। एक मिनिट, तुम्ही एवढी कामाची घाई करताय खरं, पण साहेबांना आईस्क्रीम खायचंय, त्यांनी प्लॅन केलाय, त्याचं काय? आता एवढ्या सकाळी? मोठे बाबा आता उन्हाळा सुरू झालाय ना, बघा किती भरपूर ऊन आहे। अहो अमोलचं म्हणणं कुणीही टाळायचं नाही। हा झाली, आता ऑर्डर आली म्हटल्यावर काय करणार? अगदी खरंय स्वप्नील सर, पण आप्या मी आणि विनायकरावांनी ठरवलंय,
आपल्या शेतीत थोडे कष्ट करायचे, शेतीतलं थोडं तरी धान्य घरात आलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. यस बापू. हा आणि तिथे आज तू दिलेल्या धड्यानं कामाची ऊर्जा जागी झाली बघ. आता एकदा का मला नवीन प्रोजेक्ट मिळाला ना, मी पुन्हा एकदा जोमानं कामाला लागणार. आणि मोना मॅडम, आता तुम्ही पण तुमच्या आवडीकडे लक्ष द्या म्हणलं. मोमा, आता आपण रोज नवीन व्हिडिओ बनवत जाऊ. हो छोटे सरकार नक्की. आणि हा माझे आता फॉलोअर्स पण वाढतायत बरं का. आता लवकरच माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी लोक येतील. अरे वा. अपर्णा, मला खरंच खूप बरं वाटते. आता मी घराकडे व्यवस्थित लक्ष देईन आणि तू नसताना अमोलची नीट काळजी घेत. तू ना तुझं काम आहे ना आता व्यवस्थित कर. थँक्यू रुपालीताई. बरं, मी पण आता नियमित लेक्चर सुरू करणार आहे, तसं कळवलंय मी. अहो स्वप्नील सर, लेक्चर तर तुम्ही घेतच होता की. अरे हो, पण मी आता ऑनलाईन बॅचेस सुरू केल्या आहेत. काय आधीच करणार होतो, पण घरातल्या अडचणींमुळे थांबलो होतो. आता 8-10 मुलं आहेत तर सुरू करतो. 11ची वेळ दिली मी त्यांना. स्वप्नील सर, अहो किती भारी आहे हे. अपर्णा, मागच्या वर्षी माझ्या 4 विद्यार्थ्यांनी कलेक्टर पदाची परीक्षा दिली आहे. आणि अपर्णा, मला देशाला त्यांना तुझ्यासारखे अधिकारी द्यायचे. वा, म्हणजे सगळेजण आता नव्याने सुरुवात करणार आहेत म्हणायचं. हो. अर्जुन, बघणार आहे आसगाव मधून सुरू झालेला प्रवास इथवर येऊन पोहोचलाय. पण आपण घर नाही तुटू दिलं. मागे वळून बघताना खरंच संघर्षातून घडलेलं घर मला ताकद देऊन जातं. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहे.